आज औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही कमीत कमी एक 80 जागा या ठिकाणी लढतोय। मला वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 SC यासाठी मला उमेदवारी दिली। गेल्या 20-22 वर्षापासून या वार्डामध्ये मी काम करतो। काम करत असताना जे काही वार्डातले प्रश्न असतील, मग तो पाण्याचा प्रश्न आहे, त्यानंतर या ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, यानंतर आमच्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी जे खाम नदीचा प्रश्न होता। या खाम नदीचे प्रश्न कमीत कमी एक 20-22 वर्षापूर्वी ही या ठिकाणी काही घर तोडले गेले, त्यानंतर अजून तो प्रश्न सुटला नाही। तर हे सगळे प्रश्न घेऊन महानगरपालिकेमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी ताकदीने उतरलेली आहे। कारण आता ज्या ठिकाणी नगरपरिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये जो वंचित बहुजन आघाडीचा जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट बघता आज आम्ही प्रचार करत असताना 100% आपल्या औरंगाबाद शहर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कमीत कमी 20 ते 25 सीट या ठिकाणी निवडून येणार आहे। माजी खासदार आहे हा 100% फायदा मिळणार, कारण की इम्तियाज जलील म्हणजे एक असा एक नेता आम्हाला दिसला। आज या ह्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये मुस्लिम खासदार होणं शक्यच नव्हतं। डॉक्टर रफिक झकेरियाच्या नंतर मुस्लिम खासदार इथं कधीच झाला नसता, पण वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे ज्यांनी इम्तियाज जलीलला या ठिकाणी उमेदवारी दिली आणि इथे त्यांना खासदार बनवलं। तर हे इम्तियाज जलील वंचित बहुजन आघाडीला दलित समाजाला बेईमान झालाय। त्यानंतर त्यांनी बघितलं एक चांगले कार्यकर्ते त्यांनी या ठिकाणून जे कोणी मोठा होण्याचा प्रयत्न करतो त्याला संपवण्याचं काम इम्तियाज जलील करतो। आणि त्यामुळं आता त्या MIMच्या पदाधिकाऱ्याला आणि मतदाराला कळालं, मुस्लिम समाजाला, की इम्तियाज जलील MIM हे आपल्याला या ठिकाणी घातक आहे। त्यामुळे आता येणारा जो कल आहे हा सगळं मुस्लिम समाजाचा वंचित बहुजन आघाडीकडे मिळालेला आहे। त्याचा 100% आम्हाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला फायदा होणार आहे। आता या ठिकाणी आमचं औरंगाबाद वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचं जे प्रचाराचं जे नारळ आहे ते आम्ही परवाच्या दिवशी, म्हणजे परवा चिन्ह वाटप झाले की आपण या ठिकाणी प्रचाराचं नारळ फोडणार आहे आणि इथून आम्ही प्रचार चालू करणार आहे। या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, सुजादादा आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर यांच्या सगळ्यांच्या सभा आपण प्रत्येक प्रभागनीय आपण या सभा लावणार आहे। कारण ही ताकद आता यावेळेस आपल्याला वंचित बहुजन आघाडीची महानगरपालिकेचा निकाल लागेल त्या टायमाला 100% तुम्हाला कळेल की वंचित बहुजन आघाडीने काय काम केलं आपल्या शहरात आणि महाराष्ट्रामध्ये।